नमस्कार, मी विकास मिरगण. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी माथेरानमध्ये आलेलं माथेरान नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने जोरदार मोर्चेबांधणी जी आहे आपल्याला दिसून येते. शिवराष्ट्र पॅनलकडून जे आहेत ठाकरे गट आणि अजित पवारांची युती झाली. याच्यामध्ये जे आहेत अजय सावंत म्हणून थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तसेच शिवसेना भाजप जे आहेत चंद्रकांत चौधरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते आहे शिवसेना भाजपकडून. त्यामुळे माथेरानमध्ये जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते गर्दी आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्यांची गर्दी नाही तर ही गर्दी जी आहे इथले मतदार आहेत, इतर पक्षातले सर्व पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे माथेरानचा कौल काय आहे ते आपल्या 21 तारखेला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे माथेरानमध्ये उत्सुकता पाहायला मिळते की कोण होणार थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार. काय सांगाल सर, काय उत्सुकता आहे माथेरानमध्ये? माथेरानमध्ये लोकशाहीचा फार मोठा उत्सव आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि हा जर ट्रेंड बघितला तर चांगल्या प्रकारे निकाल लागेल तर निकाल लागेल असं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे. त्यामुळे आपल्यासोबत प्रथमेश मोरे आहेत. प्रथमेश सर, काय सांगाल, कशा प्रकारे वातावरण तयार झालेलं आहे? माथेरानचं वातावरण एकच, शिवराष्ट्र पॅनल सावंत साहेब. प्रथमेश मोरे सर, काय सांगाल, कशा प्रकारचं वातावरण आहे? माथेरानचं वातावरण एकदम खेळीमितळ वातावरण आहे. जसं असं वातावरण कुठे बघायला नाही भेटत. तिथं राजकारण मिळून मिसळून खेळतात आणि माथेरानमध्ये जास्तीत जास्त संख्येने शिवराष्ट्र पॅनलची जिंकू देते. काय सध्या किती टक्के मतदान झालेलं आहे? काय 92%च्या आसपास मतदान झालेलं आहे. मतदारांनी पण अतिशय चांगला प्रतिसादाचा साथ दिलेला आहे. माथेरानकरांचं एक प्रकारे जे मतदार खाली जातात इतर ठिकाणी राहतात, एक प्रकारे माथेरान हे फेस्टिवल टाईप असतं. एक इलेक्शन म्हणजे की पूर्ण माथेरान एकत्र होतं. आणि काय परिवर्तन कुणाचं? शिवराष्ट्र पॅनल 100% निवडून येणार. शिवराष्ट्र पॅनल नक्की येईल असं ते म्हणताय. त्यामुळे आपण खाली जातो, इथे महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात बजावताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे महिलांमध्ये जोश उत्साह मिळतो आपल्याला दिसून येते. त्यामुळे संपूर्ण जर माथेरानमध्ये उत्सुकतेसोबत वेग आपले अजय सावंत साहेब आहेत. सर, काय सांगाल? नमस्कार सर, काय सांगाल, कशा प्रकारचं वातावरण आहे? एकदम आल्हाददायक छान थंड हवेचं ठिकाण माथेरान त्याचं प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी निवडणुकीची गरमी आज आली होती. आता वातावरण शांत आणि थंड झालेलं आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांची मेहनत या जीवावरती शिवराष्ट्र पॅनलच्या माध्यमातून आम्ही विजयश्री खेचून आणू असा आम्हाला विश्वास आहे. सर, प्रतिसाद तुमची लागले, तिकडे सगळ्यांचे खालचे लागले, खालच्या लोकांचे लागलेले अनुभव तर जोरावर परत एकदा आपल्याला संधी माथेरानकर देतील असं वाटतंय का? निश्चितपणे माथेरानकर त्यांच्या प्रेमापोटी उभा केलेला उमेदवार मी होतो. त्यामुळे माथेरानकरांचा आशीर्वाद आणि प्रेम मला सदैव लाभलेलं आहे आणि निश्चितपणे प्रतिष्ठेचा प्रश्न काहीच नाही. मी अनुभव आहे, काम केलेलं आहे, काम करत आलेलो आहे आणि काम करत राहणार आहे असं ते म्हणतायत. आपलं त्यामुळे महिलांची संख्या सुद्धा पाहिजे. आपण पाहू शकता इथे मोठ्या संख्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे दिसून येते. त्यामुळे हॉटेलच्या बाजूला जे आहेत मोठ्या प्रमाणात पर्यटक असतील किंवा माथेरानकर जे आहेत आपल्याला दिसून आलेले आहे. त्यामुळे एकूणच गर्दी जी आहे ती आपल्याला दिसून येते. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाचा आपल्याला दिसून येते. त्यामुळे आमचे कर्जतचे पत्रकार सुद्धा आलेले आहेत ते माथेरानचा आस्वाद घेण्यासाठी. त्यामुळे आपण बघून चाहतोय किती गर्दी आहे ती तुम्हाला मी दाखवतो माथेरानच्या बाहेर सुद्धा. त्यामुळे एकूणच काय माथेरान जे थंड हवेचं ठिकाण आहे ते आता गरम झालेलं आहे आणि यामुळे संपूर्ण आलेले आहेत. आपल्याला चंदीबाई भेटलेले. चंदीबाई, आपण चंदीबाईंकडे जाऊया. चंदीबाई, काय वातावरण आहे, कसं आहे वातावरण? माझ्या साईडचंच आहे. जोश उत्साह पाहायला मिळतो तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये. आपल्याला प्रसादबाई, काय निवडणूक आहे? महिनाभर तळ ठोकून बसले होते. माथेरानचं थंडीमध्ये वातावरण गरम झाले, पण आज इतका उत्साह आहे कार्यकर्त्यांच्या मध्ये की सर्वांना त्या ठिकाणी दिसतंय की चंदीबाई नक्कीच या ठिकाणी विजय झालेच जमायत असं सगळं कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आणि स्वतः तुम्ही बघा की चंदीबाईंच्या चेहऱ्यावर किती स्मित हास्य किती पॉझिटिव्ह आहेत. पण आम्हाला उद्याच विजयाची जर नांदी झाली चालली असती 20 तारखेपर्यंत, आता तेच त्यांचं झालं सर्वांचं की उद्या सगळं व्हायला पाहिजे होतं. 20 तारखेपर्यंत वाट बघायची म्हणजे आम्हाला ती आता नको आहे. आम्हाला उद्याच आमदारांना गिफ्ट द्यायचे. गिफ्ट द्यायचं. काय चंदीबाई, काय माथेरानची चिठ्ठी आमदारांना देणार? नक्की आमचाच नक्की बोला ना.
हे आपण पाहू शकता चंदीबाईंचे हास्य आहे त्या विजय आपलाच होणार असं म्हणतात. त्यामुळे माथेरानमध्ये जर आपण बघितलं मोठ्या संख्येने जे आहेत पर्यटक आहेत, मतदार जे आहेत आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे माथेरान कुणाची सत्ता येणार, कोणाचा कोल येणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे माथेरानमध्ये आपली सत्ता यावी याच दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले दिसून येत आहेत. धन्यवाद.